पुण्यामध्ये जो बायपास जातो कात्रजवरून नवले पुलाकडे जाणारा रस्ता आणि कात्रजवरून नवले पुलाकडे येऊन तो मार्ग NHI 48 पुढं बँगलोर मार्ग म्हणून संबोधला जातो, बाह्यवळण रस्ता। या मार्गावरती नवले पुलावरती गेल्या 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती अपघात होतात, दर हप्त्याला अपघात होतात आणि या अपघातामध्ये 100पेक्षा जास्त बळी गेलेले आहेत। परवा जो अपघात झाला त्या अपघातामध्ये 8 जण मृत्युमुखी पडले। असे कायम घटना घडतात आणि या माध्यमातून हा राष्ट्रीय मार्ग असल्या कारणानं केंद्र सरकारच्या रस्ते विकास महामंडळानं याच्याकडे लक्ष देऊन या मार्गामध्ये खरं तर सर्व्हिस रोड करायला पाहिजे, तो पूर्णपणे मार्गावरती उड्डाणपूल करायला पाहिजे। नाहक गरीब माणसाचा जीव जातो आणि त्या गरीब माणसाचा केवळ जीव गेला म्हणून शोक व्यक्त करत राहणं चुकीचं आहे। या अपघातामध्ये अनेक जर खरं तर इंजर्ड होतात आणि आयुष्यभर त्यांना अपंगत्व येतं। तर माझी केंद्र सरकारला विनंती राहीन आपल्या माध्यमातून, हा लोकसभेमध्ये प्रश्न मी एवढ्यासाठी उपस्थित केला की त्या परिसरातली नागरिकांच्या भावना आहे, त्या तीव्र भावना आहेत आणि त्या तीव्र भावना केंद्र सरकारला समजाव्या या दृष्टिकोनातून मी आज लोकसभेमध्ये नवले पुलाच्या बाबतीमध्ये तो प्रश्न उपस्थित केला। त्याला उपाययोजना म्हणजे तिथनं तो पूर्णपणे ओव्हरब्रिज करणं, त्याचबरोबर साईड लेनचा रुंदीकरण करून सर्व्हिस रोड मोठा करून जे येणारे जाणारे त्या भागातील नागरिक आहे त्यांना सर्व्हिस रोडचा उपयोग करता येईल आणि ओव्हरब्रिजच्या माध्यमातून तो सुकर मार्ग खरं तर होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।